पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे। दरम्यान या 8व्या वेतन आयोगामुळे 1.2 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या वेतन आणि निवृत्ती वेतनामध्ये सुधारणा होणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी पुढील वर्षी सादर केल्या जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। 7व्या वेतन आयोगाची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपत असल्याने केंद्रीय सरकारी कर्मचारी या संदर्भातील घोषणा होण्याची आतुरतेने वाट पाहत होते। नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत गेल्या 1 वर्षभरामध्ये कर्मचारी प्रतिनिधी आणि विविध कामगार संघटनांनी सरकारसोबत अनेक बैठका घेतलेल्या आहेत। अर्थसंकल्पापूर्वी बैठकीचा भाग म्हणून संघटनांनी अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतलेली आहे। सुमारे 50 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 67 लाख निवृत्ती वेतनधारकांसाठी 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी देखील केलेली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।